ओम नमः शिवाय. गुड मॉर्निंग गाईज. कसं आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलो होतो गजानन धाम येथे भक्तिनिवास येथे पंचवटी नाशिक. तर इथं आम्हाला अशा प्रकारे रूमा भेटलेल्या आहे. पाहू शकता तुम्ही 12 बेड आले होते. तर आम्ही 11 जण होतो. तर आम्हाला अशा प्रकारे मिळाल्या होत्या रूमा. तर पाहू शकता तुम्ही. आणि इथं फोटोसुद्धा लावून दिलेले आहे गजानन महाराजचा आणि पिंडीचा त्र्यंबकेश्वरचा. तर पाहू शकता तुम्ही आम्ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मंदिरात आलो होतो. तर असं काही मंदिर होतं, एवढं सुंदर असं मंदिर होतं, खूप सुंदर मंदिर होतं. आणि इथं पूर्ण असं वाटत होतं की आपण शेगावलेच आलेलो आहो का. शेगावसारखं पूर्ण वातावरण, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणे स्वच्छ एकदम व्यवस्थित होतं. खूप छान असं होतं. तुम्हाला दाखवते मी या व्हिडिओमध्ये. त्याप्रमाणे पाहू शकतो तुम्ही. एवढं सुंदर होतं मंदिर आणि फोटोचा नजारा वगैरे सगळं एकदम व्यवस्थित होतं. तर आता मी मंदिरात जात आहे, तुम्हाला दाखवते. आतमधले फोटो काढू देत नाही. तर जे फोटो येणार मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर दर्शनाकडे जाण्याचा इकडे मार्ग आहे. तर पहिले आम्ही इकडून गेलो. तिकडे दिसलंच असून तुम्हाला ना, मोबाईल बंद ठेवा, मंदिराच्या आतचे फोटो ठेवू नका. तरी पण मी तुम्हाला असं एवढी क्लिप करून दाखवते, कारण ते कोणाचं लक्ष नव्हतं. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. इथं गजानन महाराज दिसले का तुम्हाला? झूम करून दाखवले. त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे चाललो गेलो. मग दर्शन वगैरे करून आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वरला. तर पाहू शकता तुम्ही त्र्यंबकेश्वरची गर्दी. तर तुम्ही पाहू शकता इथं गर्दी किती आहे. आणि आम्ही चाललो होतो, फ्रेश वगैरे केलो आम्ही. आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वरला निघालो होतो आम्ही 7 ते 8 वाजता निघालो होतो. तर पाहू शकता तुम्ही गर्दी किती छान आहे. खूप गर्दी होती, खूप दुकानं होतो आणि खूप मजासुद्धा आली, एन्जॉयसुद्धा खूप केला आम्ही. खूप छान मंदिर होतं. तुम्ही कधी आले आहे का त्र्यंबकेश्वरला? नक्की सांगा, एकदा नक्की विजिट करा. तुमचं हे एकदम मन प्रसन्न होईल. पण दर्शन नाही होत, दर्शन तिथं करू देत नाही, कारण की खूप गडबड चालू आहे. आजकाल सगळेजण देवस्थानावर जातात. त्याच्यामुळे इकडे पहा महाराजांचा मूर्ती दिसली आहे का. त्याच्यानंतर हे पहा माळा, दुकानं, खूप सारे दुकानं होते. सकाळपासूनच दुकानं चालू होती. इकडे ॲटो लागली. आणि इकडे तो जांब तर 100 रुपये किलो आहे. खूप महाग, तर एवढं आहे की खूपच महाग आहे. जे वस्तू म्हणसान ते महागच आहे. त्याच्यानंतर इकडे पहा फुलाचं पहा किती छान आहे. ते 100 रुपयाची टोपली मारते. आणि हे पहा त्र्यंबकेश्वरचं मंदिर. तर इकडून आपल्याला जाता येत नाही, त्याच्यामुळं आपण जाणार आहोत तिकडून. तर तुम्हाला दाखवणारच आहे मी इकडून, कारण काम चालू आहे त्याच्यामुळे हे बंद आहे. तर त्यामुळे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी. ते इकडे गुलाबाची फुलं एवढे सारे आहे. जिथं तिथं गुलाबाची फुलं दिसणार आहे तुम्हाला. त्र्यंबकेश्वरला, शिर्डीला दिसणारच आहे. खूप गुलाबाची फुलं आहेत. आणि पाहू शकता तुम्ही इथं गुलाबाची फुलं तुम्हाला जागोजागी दिसतच असेल. फुलांचं इथं खूप बहर आहे. खूप छान मस्त असे फुलं होते. एकदम फ्रेश वाटत होतं सकाळी अशी छान अशी फुलं दिसल्यानंतर. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे खूप मस्त. त्याच्यानंतर इकडे तर काकडी विकायला. त्याच्यानंतर ह्या मुली मला एकसारखंच कपडे घालून दिसले. मला वाटलं कोणी आहे का या. तर त्याच्यानंतर इकडे रुद्राक्ष विकत होते, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे पहा इकडे फुलं, नारळ वगैरे, टोकरी वगैरे सगळं असं विकत होते. तर इकडून जायचं होतं आपल्याला आतमध्ये. तर तुम्हाला दाखवणारच आहे मी. चला. तर पाहू शकता तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर असं काही वातावरण आहे. इथे तुम्हाला असं वाटत असेल की काहीच नाही आहे. हे पहा गड, पहा वरून गड पण खूप आहे इथे. पण आम्ही इथे नवनाथ गडावर नाही गेलो होतो जिथं गड आहेत. तर इथं तुम्हाला असं वाटत असेल काहीच गर्दी नाही आहे. पण समोर चला, समोर तुम्हाला गर्दी काय असते ते तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही सुद्धा हपचप होऊन जासान की एवढी गर्दी कशी काय आहे म्हणून. तर पाहू शकता तुम्ही आम्ही शुक्रवारी गेलो होतो आम्ही दर्शन. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे. हे तर काहीच नाही आहे. असे 4 हॉल समोर 6 हॉल समोर आहे. एवढी मोठी गर्दी आहे. आणि तिथं बसण्याची सुद्धा सोय केलेली आहे, जेणेकरून म्हणजे भक्ती भाव म्हणजे लोक जे येतात ना ते थकणार नाही, जेणेकरून. खूप गर्दी होती. तुम्ही पाहू शकता. मी व्हिडिओ काढलेला आहे. आणि हे पहा आपलं फायनली आलेलं आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान. तर मी खूप व्हिडिओ कट केलेले आहे, कारण एवढी गर्दीचा व्हिडिओ तुम्ही तरी पाहून काय करसान त्या गर्दीला. तर त्याच्यामुळे आपण आलेलो आहो मंदिरामध्ये. तर पाहू शकता प्रवेशद्वार तुम्हाला दिसलेला आहे.
त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. पाहू शकता तुम्ही आतमध्ये सुद्धा खूप लाईन लागली होती, गर्दी चालू होती. तर पाहू शकता इकडे अशा प्रकारे खूप गर्दी होती इथं. आणि हे तिकडे दिव्या लावतात, दिवे लावत असतात दिवाळीला, तर त्याच्यामुळे इथं दिव्याचं आहे. तर खूपच गर्दी होती. मी असं मधातून हात टाकून व्हिडिओ काढत होती, कारण व्हिडिओला इथं सुद्धा अलाऊ नाही आहे. तुम्हाला दाखवणारच आहे, तरी पण मी एक व्हिडिओ काढलेला आहे आतमधला, छोटासा. त्याच्यात दिसते की नाही दिसत ते मी पाहिलेलं नाही आहे. तिथं लिहिलंच होतं. तर हे पाहू शकता इथून काय दिसत, इथं नंदी होता मोठाच्या मोठा, आणि हा त्याचा दरवाजा होता. व्यवस्थित दर्शन पण करू देत नव्हते, खूप गर्दी होती. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे पहा. आणि हे आहे झुम्मर आतमधलं, आणि अशा प्रकारे आहे ते पहा. तुम्हाला दाखवणारच आहे एक मिनिट. हे पाहू शकता असं झुम्मर आहे, आणि ते व्हिडिओ दाखवत आहे. तिथं टी व्ही लावलेली आहे, त्याच्यामध्येच आपल्याला पाहावं लागतं. व्यवस्थित तसं पाहू देत नाही तिथं, आणि फोटोसुद्धा काढू देत नाही त्याच्यामुळं. तर पाहू शकता तुम्ही किती छान असं झुम्मर आहे, आणि जुन्या काळातलं हे मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. आता केव्हाचं आहे हे तर मला माहीत नाही, पण त्याचे गोटे खूप जुने आहे त्याच्यामुळं. आणि केव्हा बनलं हे पण मला माहीत नाही. आणि ते पिंड तिथं निघालेली आहे म्हणते, त्याच्यामुळं त्याची पूजा खूप करतात लोक, आणि त्याला खूप मानतात सुद्धा. आपली श्रद्धा असते त्याच्यामुळं. तर इथं ब्लर दिसत होतं, व्यवस्थित दिसत नव्हतं. तुम्हाला दाखवणारच आहे मी समोर. हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तिथं पिंड आहे फोटोमध्ये. त्याच्यानंतर इकडे सगळ्यात पहिले देवाचं दर्शन केलं. इकडे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे वरतंसुद्धा किरा होत्या. दगडाचं किती युनिक आहे ना, की बा एवढी डिझाईन देऊन दगडाला छान हे करणं, व्यवस्थित आकार देणं वगैरे. आणि इकडे पडदा लावलेला होता. जर तुम्हाला दाखवते दिसलं असेल तर तुम्ही पाहू शकता. तर हे बघा त्र्यंबकेश्वर महाराजांचं हे आतमधलं मंदिर, फॅन वगैरे सगळं आहे. तिथं लोक कल्ला करत होते, जिथं फोटो व्हिडिओ बंद होते. हे बघा राम श्रीराम, त्यांचं दर्शन करून घ्या. आणि व्यवस्थित व्हिडिओसुद्धा नाही निघाला तर ते कल्ला करत होते. त्याच्यामुळे आम्ही बाहेर निघालो पटकन. व्यवस्थित दर्शन पण नाही झालं, बाहेर निघालो, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर हे पहा मंदिराचं काम चालू आहे, तुम्हाला दिसतच असेल, कारण की त्यांचं काहीतरी मला वाटतं की पेंटिंग चालू आहे. कारण हा जो पहाड आहे, पहाडाचं जे मंदिर आहे गोट्याचं, ते खूप जुनं झालेलं आहे. आता खूप वर्षाचं, असं कधीचं होतं केव्हाचं होतं आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळं ते आता पेंटिंग करत आहे. मस्त सिमेंट कलरचा कलर लावत आहे, वरती लावलेला आहे. आणि छान इकडून पहिले हे होतं, आम्ही अगोदरला वर्षी आलो होतो तर इकडून रस्ता होता, तिथं नंदी बैल, आणि तिथं पण एक गोट्याच्या 2 पिंडा होत्या. तिथं छान दर्शन करत येत होते अगोदर, पण आता बांधकाम चालू असल्यामुळे तिथंसुद्धा जाऊ देत नाही. तर पाहू शकता गोट्याचा कलर असा काही आहे. तर पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही जेव्हा येऊ तुम्हाला तेव्हा व्हिडिओ दाखवणारच आहे. तर ही तिकडची दुसरी बाहेरची आहे. तर तिकडे पण गेलो होतो आम्ही, आणि हे पण गोट्याचेच मंदिर आहे, मंदिरापासून थोडं लांब. आणि ह्या मंदिरात तरी आम्हाला पूजा करायला भेटली, व्हिडिओ काढायला भेटला, फोटो काढायला भेटला, पायासुद्धा लागायला भेटला, पाणी टाकायला भेटलं. पण तिथे आम्हाला काहीच टाकायला मिळालं नाही. इकडे लोक पैसे टाकत होते दिव्याजवळ. इथं लोकांनी पैसे कशाला टाकावं, इथं कोण घेते कोण पैसे. तर इकडे मंदिरात आलो होतो आम्ही. तर पाहू शकता तुम्ही इथं संतोषी माताचं मंदिर. तर इकडे पिंडा पाहू शकता तुम्ही. अशी काही यात्रा होती इथं. आम्ही काही जास्त खरेदी केलं नाही, कारण ऑलरेडी मी इथं घेऊन गेलेली आहे. तर एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवा म्हटलं, त्याच्यामुळे तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवत आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं सकाळी सकाळी. त्याच्यानंतर रामचंद्राचं मंदिरात आलो होतं आम्ही, श्रीरामच्या. बालाजी मंदिर म्हटलं जातं. इथे मधात बालाजी होती शायद, आणि राम होते. तर पाहू शकता तुम्ही राम लक्ष्मण होते. खूप छान असं मंदिर होतं. जय श्रीराम लिहायला विसरू नका मात्र. तर पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे हे मंदिर होतं, खूप छान होतं मंदिर. त्याच्यानंतर दुसऱ्या गोदावरी कुंडावर गेलो होतो आम्ही. तर तिथचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे व्ह्यू होता, तुम्ही पाहू शकता. खूप लोक इथे आंघोळ घालत होते. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, असं काही मंदिर होतं ते. इथं खूप मंदिर आहे, पायना लोक एवढे मंदिर आहे की खूपच. मी इथे हात आंघोळ नाही तर पण पाय तर धुतले. तर तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा असं काही मंदिर आहे, आणि मधामध्ये कंपाऊंड घातलेलं आहे, कारण तिथे भीती असेल, कारण की ते
मधात जास्त खोल आहे शायद. त्याच्यानंतर तिथंसुद्धा आम्हाला पाणी टाकायला मिळालं आणि अशी काही पिंड होती, खूप छान पिंड होती. आणि इकडे पाहू शकता तुम्ही महाकालचा असा मुखुटा होता तिथं. तर मुकुटासुद्धा पाहू शकता, खूप छान असं दर्शन झालं. आणि जुन्या काळातल्या ज्या मूर्त्या होत्या कोरलेल्या जुन्या लोकांनी, त्यासुद्धा होत्या तिथं. असं एकदम अनोळखं होतं. तर पाहू शकता तुम्ही, एकदा तुम्हाला पुन्हा व्ह्यू दाखवते. असा काही व्ह्यू होता, खूप छान होतं. आणि इथं मुंडन वगैरे अजून मेलेल्या माणसाचं काही जे पूजा असते ते करत असतात. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट